नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोगटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला जय गजानन नावाची मोत्याची पट्टी शिकवणार आहे। त्याआधी मी मोत्याची श्रीरामाची पट्टी सुद्धा शिकवलेली आहे। माझा तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल, मिस झाला असेल तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या सगळ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्हाला तीही लिंक मिळूनच जाईल। तर हा व्हिडिओ तुम्ही जर व्यवस्थित पूर्ण बघितला आणि जय गजानन नावाची पट्टी जर तुम्ही बनवली तर तुम्हाला जय या शब्दाचा वापर करून श्रीराम जयराम जय जय राम या नामाची सुद्धा मोठीच्या मोठी पट्टी तुम्हाला बनवता येईल। त्यामुळे हा व्हिडिओ बिलकुल मिस करू नका, तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज मी तुम्हाला ही जय गजानन नामाची पट्टी शिकवणार आहे। तर ह्या पट्टीचा वापर करून तुम्ही श्रीराम जयराम जय जय राम सुद्धा बनवू शकतात, ते मी तुम्हाला इथे दाखवते। तर मी तुम्हाला आधी श्रीराम या नामाची पट्टी शिकवलेली आहे आणि ह्या पट्टीमधला जय या शब्दाचा उपयोग करून तुम्ही श्रीराम जयराम जय जय राम हे अक्षर ही पट्टी सुद्धा बनवू शकतात। आणि ही पट्टी याला तुम्ही थोडेसे कुंदन लावून मोठे मोती लावून तुम्ही याला दाराचं तोरण म्हणून सुद्धा वापरू शकतात। तर आजचा व्हिडिओ बघायला मिस करू नका। चला तर सुरू करूया मग आपण आपला आजचा व्हिडिओ। यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 5 नंबरचे मोती रंगाचे मोती, 5 नंबरचे मी गुलाबी रंगाचे इथे मोती घेतलेले आहे। याच्याऐवजी तुम्हाला आवडणारा कुठलाही डार्क रंग कलर कॉम्बिनेशन मध्ये घेतलं तरीही चालेल। 5 नंबरचे 5 नंबरचे गुलाबी रंगाचे मोती, 7 नंबरची सुई घेतलेली आहे मी, 40 नंबरचा किंवा 7 नंबरचा तंगूस धागा आणि कात्री घेतली आहे धागा कट करण्यासाठी। आता मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी इथे गाठ मारून घेतलेली आहे। आता आपण सुरुवात करूया बनवायला। आधी आपल्याला सुईमध्ये एक मोती रंगाचा मोती घालून घ्यायचा आहे, त्यानंतर एक गुलाबी, परत एक मोती आणि एक गुलाबी, असे 4 मोती। मी याला आता व्हाईट किंवा पांढरा मोती म्हणते। एक पांढरा, एक गुलाबी, एक पांढरा, एक गुलाबी, असे 4 मोती मी घालून घेतलेले आहेत। आता आपण हे खाली सरकवून घेऊया आणि हा जो पहिला पांढरा मोती आहे आपला, या मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची आहे। पहिल्या पांढऱ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली। त्यानंतर या प्रत्येक मोत्यातनं परत एकदा आपण सुई फिरवून घेऊयात, म्हणजे आपली जी ही रांगोळी आहे ही अगदी घट्ट बसेल। तुम्ही ही प्रत्येक वेळेला धागा डबल काढून घेत जा, कारण डबल धागा पण तुम्ही घेऊ शकतात, पण डबल धागा घेतल्यावर काही वेळेला तो धागा अटकून बसतो, त्यामुळे मी मोस्टली डबल धागा वापरत नाही। तर मी परत पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे। आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती, एक गुलाबी मोती, एक मोती कलरचा मोती आणि परत एक गुलाबी मोती घेतला मी। आणि हा जो मोती रंग आहे ज्याच्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे, त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता काय करायचंय, ह्या गुलाबी मोत्यातनं पहिली गोष्ट तर तुम्ही परत हा जो आपला धागा आहे हा परत एकदा ह्या 1 2 3 4ही मोत्यातनं फिरवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातनं धागा आपल्याला खालच्या दिशेने काढून घ्यायचा आहे। तर आधी मी काय करते, हा धागा जो आहे मी हा चारही मोत्यातनं परत एकदा बाहेर काढून घेते, म्हणजे आपली जी रांगोळी आहे ती अगदी घट्ट बसेल। हे बघा, ही जी रांगोळी आहे आपण सिंगल वेळेला जर काढला असता तर ही अशी निसटते, त्यामुळे आपल्याला परत एकदा सुई ही फिरवून घ्यावी लागते धाग्यातनं मोत्यातनं। परत ह्या मोती कलरच्या मोत्यातनं मी बाहेर काढून घेते आणि हा गुलाबी आणि हा पांढरा या 2 मोत्यातनं खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला धाग्यामध्ये परत एकदा इथे आपण जी प्रोसेस रिपीट केलेली आहे तीच प्रोसेस गुलाबी पांढरा गुलाबी हे घालून परत एकदा इथे एक
असाच राऊंड तयार करून घ्यायचा आहे। इथे आपले 2 राऊंड तयार झालेले आहेत, तसे आपल्याला इथे एकाखाली एक असे 8 राऊंड तयार करायचे आहे। म्हणजे एकाखाली एक आपल्याला गुलाबी पांढरा गुलाबी घालून इथे एक राऊंड तयार करायचा। याच्या खाली परत सेम प्रोसेस आपल्याला ही 8 वेळेला रिपीट करायची आहे। 8 वेळेला तुमचे इथे राऊंड झाले पाहिजे। तुम्ही ही 8 वेळेला राऊंड बनवा, मीही बनवते आणि आपण पुढे काय करायचं ते बघूयात। आता आपली ही जी 8ची पट्टी आहे, 1 2 3 4 5 6 7 8, 8ची जी ही एक लाईन आहे ही मी तयार केलेली आहे। आता आपल्याला पुढची लाईन बनवायची आहे। पुढची लाईन बनवण्यासाठी हा जो सगळ्यात शेवटचा हा जो गुलाबी मोती आहे, या गुलाबी मोत्यामधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आपला धागा इथून बाहेर निघतो आहे। आता इथून पुढे आपल्याला परत पुढच्या पट्टीला सुरुवात करायची आहे। आता धाग्यामध्ये मी एक पांढरा मोती, एक गुलाबी मोती आणि परत एक पांढरा मोती घालून घेते। पांढरा गुलाबी आणि पांढरा हे 3 मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये। आता आपल्याला त्याच गुलाबी मोत्यातनं खालच्या दिशेने परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्याच मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। असा आपला इथे एक राऊंड तयार झालाय दुसऱ्या लाईनचा। त्यानंतर 1 2 3 आणि 4 या 4 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। 1 2 3 आणि पुढचा गुलाबी 4। तर एकाच वेळेला सुई बाहेर काढू नका। आधी मी 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते। आधी मी 2 मोत्यातनं सुई शेजारच्या बाहेर काढून घेतली आहे। त्यानंतर या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर बघा, आता धाग्यामध्ये आपल्याला आधी एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे। पांढरा आणि गुलाबी हे 2 मोती मी घेतलेले आहेत। आता आपल्याला हा पांढरा, पुढचा गुलाबी आणि त्याच्या पुढचा गुलाबी अशा 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, इथे आपला दुसरा राऊंड तयार झालेला आहे। आता इथे जी प्रोसेस आपण केलेली आहे तीच आपल्याला इथे रिपीट करायची आहे। म्हणजेच काय, धाग्यामध्ये आपल्याला एक परत पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे। पांढरा गुलाबी आणि परत पांढरा, पुढचा गुलाबी आणि त्याच्या पुढचा गुलाबी या 3 मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे आता तुम्हाला हीच प्रोसेस 1 2 3 4 5 वेळेला पुढे रिपीट करत जायची आहे। म्हणजेच आपलं हे जे 8 वेळेला आपण हे जे करणार आहोत तिथे ह्या इथपर्यंत ही एक पांढरा मोती गुलाबी मोती इथला राऊंड पूर्ण, परत पांढरा गुलाबी इथला राऊंड पूर्ण, अशी तुम्ही इथपर्यंत हे राऊंड्स पूर्ण करा। म्हणजे ही लाईन तुम्ही पूर्ण करा आणि पुढच्या लाईनमध्ये काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते। आता आपली ही जी दुसरी पट्टी आहे ही पूर्ण झालेली आहे। आता तिसरी पट्टी एकदम सोपी आहे। आपल्या तिसऱ्या पट्टीमध्ये इथे कुठल्याही वेगळ्या रंगाचा मोती न घेता इथे 3 व्हाईट रंगाचे मोती, इथे 2 व्हाईट मोती, असं करत करत पूर्ण व्हाईट मोत्यांनी आपल्याला ही पट्टी पूर्ण करायची आहे। आता आधी मी 3 व्हाईट रंगाचे मोती घालून घेते। या गुलाबी रंगातनं मी आधी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये मी 3 व्हाईट कलरचे मोती घालून घेतलेले आहेत। आता ज्या गुलाबी रंगाच्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि पुढच्या गुलाबी रंगातनं सुद्धा मी सुई बाहेर काढून घेतली आहे, या पुढच्या गुलाबी रंगातनं। आता आपल्याला धाग्यामध्ये परत 2 व्हाईट रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत, 1 2 आणि हा व्हाईट मोती, हा गुलाबी मोती आणि हा गुलाबी मोती अशा 3 मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे। आता परत आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढऱ्या रंगाचे मोती घेऊन परत इथला एक राऊंड तयार करायचा आहे। परत खाली 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड तयार करायचा आहे। अशा प्रकारे इथे आपल्याला पूर्ण पांढरे मोती घेऊन तुम्ही ही तिसरी लाईन सुद्धा पूर्ण करून घ्या आणि आपण चौथी लाईन बघूयात। आता आपली ही जी तिसरी लाईन आहे ही पूर्ण व्हाईटची, ही पण मी तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला चौथी ही जी लाईन आहे ही लाईन बनवायची आहे। ह्या लाईनमध्ये आता मी इथे खालून सुरुवात केलेली आहे। पांढऱ्या मोत्यातनं मी आधीच धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत। 3 पांढरे मोती मी घालून घेतले आणि
त्याच पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आणि पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं पण सुई आपल्याला त्याच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याकडे 2 पांढरे मोती आहेत आणि आपल्याला धाग्यामध्ये परत एकदा 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। ते 2 पांढरे मोती मी घालून घेतलेले आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, आता इथे आपले 2 राऊंड जे आहे हे पूर्ण झालेले आहे। आता तुम्ही ही जी चौथी लाईन आहे याच्यापासून पुढे एकदम व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आणि मग करा, कारण की इथून पुढे आपलं जय गजानन या नामाची सुरुवात होतीये। आता तिसऱ्या राऊंडला आपल्याकडे 2 पांढरे मोती ऑलरेडी आहेत। आपल्याला धाग्यामध्ये आता 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत। इथे मी 2 गुलाबी मोती घालून घेतलेत आणि परत आपलं नेहमीसारखं 3 मोत्यातनं 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला धागा बाहेर सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तुम्हाला एकाच वेळेला बाहेर काढायला जमत नसेल तर तुम्ही एका वेळेला एका मोत्यातनं असं 3 वेळा जरी बाहेर काढलं तरी सुद्धा चालेल। आता आपल्याला धाग्यामध्ये म्हणजे ही 1 2 3 राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत। चौथ्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे। एक गुलाबी मोती घेतला आणि एक पांढरा मोती घेतला, 2 मोती घेतले आणि परत 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। 1 2 3 4 आपले इथे राऊंड कंप्लीट झालेले आहेत। 5व्या राऊंडला ज्यावेळेला आपण जातोय त्यावेळेला परत आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि एक पांढऱ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि परत 3 मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, आता आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत। धाग्यामध्ये मी 2 पांढरे मोती घेतलेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, आणि आता याच्यावरती तुम्ही इथे पण 2 पांढरे मोती घ्या, इथे पण 2 पांढरे मोती घ्या आणि ही आपली चौथी लाईन इथे पूर्ण होऊन जाईल। आता इथे आपल्याला 1 2 3 4 राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत आणि ह्या 4 राऊंडच्या ह्या ज्या पहिल्या पांढऱ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 पांढरे मोती मी घालून घेतले आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे आता दुसऱ्यांदा आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे। असे 2च मोती घ्यायचे, एक पांढरा आणि एक गुलाबी, आणि नेहमीसारखं 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत। दोन पांढरे मोती मी धाग्यात घालून घेतलेले आहेत। 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। 3 राऊंड इथे पूर्ण झालेले आहेत। चौथ्या राऊंडला सुद्धा धाग्यामध्ये परत आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हा चौथा राऊंड तयार झालेला आहे। 5व्या राऊंड साठी सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती असे 2 मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला धागा बाहेर काढून सुई बाहेर काढून घ्यायची आहे।
आता 1 आणि 2 या दोन स्टेपला इथे 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण तयार करा आणि इथे सुद्धा 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड तयार करा, म्हणजे आपली जी ही 5वी लाईन आहे ही पूर्ण होऊन जाईल। आता आपली इथे 5वी लाईन पूर्ण झालेली आहे। आता आपण खालून सुरुवात करतोय। या मोत्यातनं मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 3 पांढरे मोती घालून घेतले। हा आणि याचा पुढचा पांढरा, या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर धाग्यामध्ये आता आपल्याला 1 गुलाबी मोती आणि 1 पांढरा मोती, 1 पांढरा मोती असे 2 मोती घालून घ्यायचे आहेत। 1 गुलाबी आणि 1 पांढरा असे 2 मोती मी धाग्यामध्ये घालून घेते आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती असे 2 मोती घालून घ्यायचे आहेत। 1 पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती असे 2 मोती मी धाग्यात घालून घेतले आहे आणि 1 2 3 1 2 आणि 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता आपलं ही 6वी लाईन चालू आहे आता आणि 6व्या लाईन मधले 1 2 3 राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत। आता हा जो आहे आपला 4था राऊंड, 4थ्या राऊंड साठी आपण आता धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घेऊ, 1 गुलाबी मोती घेऊ आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। 3 मोत्यातनं मी एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता पुढे आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि परत पुढच्या या 3 मोत्यातनं 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची। तुम्हाला आता कुठून सुई प्रत्येक वेळेला बाहेर काढायची हे समजलं असेल, त्यामुळे मी खूप डीप मध्ये नाही एक्सप्लेन करणार। परत पुढच्या वेळेला आपल्याला 2 पांढरे मोती धाग्यात घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घ्यायचा आहे, 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि या शेवटच्या राऊंड मध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घालायचे आहेत आणि इथला राऊंड पूर्ण करायचा आहे, म्हणजे आपली ही 6वी लाईन पूर्ण होऊन जाईल। आता ही 6वी लाईन इथे आपली पूर्ण झालेली आहे। 7व्या लाईनला आपण इथे सुरुवात करतोय। या पांढऱ्या मोत्यातनं मी इथे धागा बाहेर काढून घेतलेला आहे। धाग्यामध्ये आपल्याला आता 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 मी 3 पांढरे मोती धाग्यात घालून घेतलेले आहेत आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता दुसऱ्या राऊंड साठी आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घ्यायचा आहे, त्यानंतर 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता तिसऱ्या राऊंड साठी 7व्या लाईन मधल्या तिसऱ्या राऊंड साठी आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत। 2 पांढरे मोती घेतलेले आहेत मी आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर 4थ्या राऊंड साठी सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे। आता यानंतर आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घ्यायचा आहे, 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे, 1 पांढरा 1 गुलाबी, 1 2 3 4 5व्या राऊंड साठी। ओके, धाग्यामध्ये मी 1 पांढरा आणि 1 गुलाबी मोती घेतला आणि त्या 3 मोत्यातनं मी एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेतली। हे बघा। आता आपल्याला पुढच्या राऊंड साठी धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत। हे 2 पांढरे मोती मी घेतलेले आहेत आणि परत 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला
सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, आणि आता इथला एक राऊंड आणि इथला एक राऊंड, हे शेवटचे 2 राऊंड आपले बाकी आहे। या 2 राऊंडसाठी आपल्याला इथे 2 पांढरे मोती घ्यायचेत आणि इथे पण 2 पांढरे मोती घ्यायचेत, म्हणजे आपली ही जी 7वी लाईन आहे ही पूर्ण होऊन जाईल। आता इथे आपली 7 लाईन्स कंप्लीट झालेल्या आहे। आता आपण 8वी लाईन करतोय। 8वी लाईन मी इथून खालून सुरुवात केलेली आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातनं मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये आधी 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 3 पांढरे मोती मी इथे घालून घेतले आणि ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। हे बघा, आणि आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती असे 2 मोती घ्यायचे, एक पांढरा एक गुलाबी। आणि आता लक्षात ठेवा, हे पांढरा आणि गुलाबी ही स्टेप जवळजवळ आपल्याला इथपर्यंत करायची आहे कंप्लीट। 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई मी बाहेर काढून घेते अशा प्रकारे। त्यानंतर परत धाग्यामध्ये आपल्याला इथे एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा ही आपल्याला 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि या 3 मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। याच प्रकारे इथे सुद्धा एक पांढरा एक गुलाबी, एक पांढरा एक गुलाबी, वरती एक पांढरा एक गुलाबी आणि इथे ही जी पहिली लाईन आहे इथे दोन्हीही पांढरे। अशा प्रकारे ही 8वी लाईन तुम्ही पूर्ण करून घ्या। पांढरा गुलाबी पांढरा गुलाबी पांढरा गुलाबी आणि सगळ्यात शेवटी दोन्हीही पांढरे। आता इथे आपल्या 8 लाईन्स कंप्लीट झालेल्या आहे। इथे आपल्याला 9वी लाईन बनवायची आहे आणि 9व्या लाईनसाठी मी वरून सुरुवात केलेली आहे आणि इथून आपल्या ह्या मोत्यातनं मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला एक टिप देते की याच्यामध्ये तुम्ही विचाराल की धागा किती घ्यायचा, काय घ्यायचं, तर धागा तुम्हाला जेवढा कम्फर्टेबल वाटतोय तेवढा धागा घ्या आणि धागा जिथे संपतो तिथे इथे इथे कुठेही गाठ मारून घ्यायची आणि तिथून परत नवीन सुरुवात करायची, नवीन धागा घ्यायचा। म्हणजे खूप मोठा धागा घेतल्याने गाठ बसते, गुंता होतो, तर त्यामुळे मोस्टली लहान लहान धागाच तुम्ही घेत जा। चला आता आपण 9वी लाईन बनवू। 9व्या लाईनमध्ये आपल्याला सगळ्यात आधी 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3 पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घालून घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घालून घ्यायचा आहे दुसऱ्या राऊंडला, 9व्या लाईन मधल्या दुसऱ्या राऊंडला। ओके, आणि आता 1 2 आणि 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे। 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपण बाहेर काढून घेतली आहे। आणि आता पुढची स्टेप अगदी सिंपल आहे। इथे 2 पांढरे मोती घेऊन तिसरा राऊंड पूर्ण करायचा, खाली 2 पांढरे मोती घेऊन चौथा राऊंड पूर्ण करायचा। असे सगळे राऊंड हे आपल्याला पांढऱ्या मोत्यांनीच पूर्ण करायचे, त्यामुळे ही 9वी लाईन जी आहे ही तुम्ही पांढऱ्या मोत्यांची पूर्ण करून घ्या। आता इथे आपला ज पूर्ण झालेला आहे। जय गजानन मधला जो ज आहे हा पूर्ण झालेला आहे। आता आपण पुढे 10व्या लाईन पासून सुरुवात करू आणि पुढे आपल्याला य अक्षर कसे बनवायचे हे बघायचं आहे। आता आपण इथे 10वी लाईन सुरू करणार आहोत। 10व्या लाईन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत। मी इथून खालून सुरुवात केलेली आहे। आपण 3 पांढरे मोती घेऊयात। 3 पांढरे मोती घेतले आणि या 2 पांढऱ्या मोत्यातनं वरच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला हे जे राऊंड आहेत हे सगळे राऊंड इथे 2 पांढरे मोती घेऊन इथला सेकंड राऊंड कंप्लीट करायचा आहे, परत 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। तर तुम्हाला इथपर्यंत जे आहे
ते सगळे पांढरे मोती घेऊन तुम्हाला इथपर्यंतचे राऊंड पूर्ण करायचे आहे। आणि ज्या वेळेला तुम्ही सातव्या राऊंडवर याल तेव्हा तुम्हाला इथे एक पांढरा आणि एक गुलाबी रंग घ्यायचा आहे। आणि इथला म्हणजे ही जी आहे ना, ही आपली वरती जी आपण अक्षरांच्या वर ही लाईन असते आपली, ही लाईन करणार आहोत। त्यामुळे इथे आपल्याला पांढरा आणि गुलाबी रंग घ्यायचा आहे आणि इथे परत पांढरा रंग घ्यायचा आहे। त्यामुळे ही लाईन मी परत एकदा सांगते, ही जी आपली 10वी लाईन चालू आहे, 10व्या लाईन मध्ये आपल्याला सगळे पांढरे मोती इथून इथपर्यंत घ्यायचे आहेत आणि 8व्या नंबरला इथे आपल्याला एक पांढरा आणि एक गुलाबी रंग घ्यायचा आहे आणि वरती परत पांढरे 2 मोती घ्यायचे आहेत आणि ही 10वी लाईन आपली पूर्ण होणार आहे। ही आपली 10वी लाईन मी सांगितल्याप्रमाणे मी इथे पूर्ण केलेली आहे। सगळे पांढरे मोती इथे घेतलेले आहेत, इथे फक्त एक पांढरा एक गुलाबी मोती घेतला आहे, इथे पण सगळे पांढरे मोती घेतलेत आणि ही 10वी लाईन आपली पूर्ण झालेली आहे। 11व्या लाईनसाठी मी वरून सुरुवात करते आहे आणि या पांढऱ्या मोत्यातनं मी सुई ऑलरेडी बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपल्याला 11व्या लाईनसाठी पहिल्या राऊंडमध्ये 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 3 पांढरे मोती मी घालून घेतले आणि ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, आता दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत। 2 गुलाबी मोती मी घेतले, 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, त्यानंतर आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये परत 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत, 1 आणि 2 गुलाबी मोती मी इथे घेतलेले आहेत आणि 1 आणि 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे, एक पांढरा एक गुलाबी आणि या 3 मोत्यातनं 1 2 3 या 3 मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे 2 पांढरे आणि 2 पांढरे असं करून आपली ही 11व्या नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण होणार आहे। आता इथे आपल्या 11 लाईन्स पूर्ण झालेल्या आहे। इथे मी 12वी लाईन सुरुवात करतेय। 12वी लाईनला सुरुवात करताना मी खालून सुरुवात करतेय आणि इथल्या पांढऱ्या मोत्यातनं मी ऑलरेडी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये सगळ्यात आधी 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि या 2 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे, असे 2 मोती मी घेतले आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई मी बाहेर काढून घेते अशा प्रकारे। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढायची। आता परत आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढते अशा प्रकारे। आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 मोत्यातनं एकाच वेळेला वरच्या दिशेने सुई मी बाहेर काढून घेते हे बघा अशा प्रकारे। आता आपल्याला धाग्यामध्ये परत 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि ह्या 2 मोत्यातनं 3 मोत्यातनं वरचा पण एक गुलाबी, ह्या 3 मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा। आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे
एक पांढरा एक गुलाबी आणि या 2 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आणि इथली जी 12वी आपली लाईन आहे ही पूर्ण होऊन जाईल। आता हे 12 लाईन्स आपल्या पूर्ण झालेल्या आहे। इथे ही 13वी लाईन आता मी इथे सुरुवात करते। 13वी लाईन मी वळून सुरुवात करते आहे आणि पांढऱ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता पहिला राऊंड आपण पूर्ण व्हाईटचा असतो आपला, त्यामुळे 3 व्हाईट कलरचे मोती मी घालून घेते धाग्यामध्ये आणि ह्या 2 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊयात। त्यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घालून घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घालायचा आहे। पांढरा आणि गुलाबी 2 मोती मी घालून घेतले। 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। बरोबर। आता आपल्याला धाग्यामध्ये परत 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत। 13व्या लाईन मधला तिसरा राऊंड 2 पांढरे मोती घालून घेतले। 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। याचा खालचा राऊंड पण आपला 2 पांढऱ्या मोत्यांचाच असणार आहे, त्यामुळे परत धाग्यामध्ये मी 2 पांढरे मोती घालून घेते आणि पुढच्या 3 मोत्यातनं सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊयात। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि या 3 मोत्यातनं परत एकदा मी सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेते। अशा प्रकारे आणि इथे खाली आपल्याला इथे 2 पांढरे मोती इथे घ्यायचे आहेत आणि इथे सुद्धा, म्हणजे हे 2 राऊंड जे आहे हे आपल्याला पांढरे 2 मोत्यांनी कंप्लीट करायचे आहे। म्हणजे हा आपली ही जी 13वी लाईन आहे ही आपली इथे कंप्लीट होईल। इथे आपल्या 13 लाईन्स कंप्लीट झालेल्या आहे। 14वी लाईन मी खालून सुरुवात करते। पांढऱ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपला पहिला आणि हा जो इथला खालून पहिला आणि वरतून पहिला हे जे असतात ते आपले पांढरेच मोती असतात, त्यामुळे सुरुवात वरतून करूयात किंवा खालून करूयात। आपल्याला 3 पांढरे मोती सगळ्यात पहिल्या स्टेपला घालून घ्यायचे असतात कुठलीही लाईन सुरुवात करताना, त्यामुळे मी पहिल्यांदा 3 पांढरे मोती घालून घेतले आणि ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई वरच्या दिशेने मी बाहेर काढून घेते। आता बघा, धाग्यामध्ये सेकंड राऊंडसाठी आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला मी सुई बाहेर काढून घेते। अशा प्रकारे आता तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत। 2 गुलाबी मोती घालून घेतले आणि 1 2 3 मोत्यातनं सुई मी वरच्या दिशेने बाहेर काढून घेते। इथे आपले 3 राऊंड जे आहे हे पूर्ण झालेले आहे। आता चौथ्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे। एक पांढरा एक गुलाबी आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। इथे आपला 1 2 3 4 चौथा राऊंड पूर्ण झालेला आहे। आता 5व्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता परत वरच्या स्टेपसाठी एक पांढरा मोती घ्यायचा आहे धाग्यामध्ये, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। त्या वरच्या स्टेपला सुद्धा धाग्यात आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची।
इथे आपल्याला 2 पांढरे मोती घेऊन इथली जी आपली 14वी लाईन आहे ही 14वी लाईन इथे आपली पूर्ण होणार। आता इथे आपली जी ही 13वी लाईन आहे, सॉरी आपली ही जी 14वी लाईन आहे इथे, ही 14वी लाईन आपली इथे पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला 15वी लाईन करायची आहे। 15वी लाईन करण्यासाठी सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपल्याला सुरुवात करताना 3 पांढऱ्या मोत्यांपासून सुरुवात करायची असते। मी 3 पांढरे मोती घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातनं खालच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेते। आता धाग्यामध्ये आपल्याला 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे। 1 पांढरा 1 गुलाबी 2 मोती घेतलेत। 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि आता हे जे सगळे राऊंड आहेत खालचे उरलेले हे जे 6 राऊंड आहेत, हे सगळे राऊंड आपल्याला इथे 2 व्हाईट 2 व्हाईट 2 व्हाईट करून हे राऊंड आपल्याला कंप्लीट करायचे आहे। त्याच्यामुळे ही जी 15वी लाईन आहे ही तुम्ही पूर्ण करा आणि आपण 16वी लाईन कशी करायची हे बघूयात। आता इथे आपले 15 लाईन्स कंप्लीट झालेले आहे। आता इथे आपली 16वी लाईन सुरुवात होते। मी खालून सुरुवात केलेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करताना 3 पांढऱ्या मोत्यांपासून सुरुवात करूयात। 3 पांढरे मोती घालून घेतले धाग्यामध्ये आणि पहिल्या आणि दुसऱ्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला इथे परत 2 व्हाईट मोती घेऊन दुसरा राऊंड पूर्ण करायचा आहे। तिसऱ्या राऊंड मध्ये पण 2 व्हाईट मोती घ्यायचे। अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे जे राऊंड आहेत इथे एकही गुलाबी मोती न घेता सगळे आपल्याला पांढऱ्या मोत्यांमध्ये हे राऊंड कंप्लीट करायचे। त्यामुळे ही जी 16वी लाईन आहे ही तुम्ही पूर्ण पांढरे मोती घेऊन ही लाईन तुम्ही कंप्लीट करून घ्या आणि 17वी लाईन आपण बघूयात। आता इथे आपल्या 16 लाईन्स कंप्लीट झालेल्या आहे आणि 16 लाईन कंप्लीट केल्यानंतर आपला जय हा शब्द पूर्ण झालेला आहे। आता आपण पुढच्या लाईन्स बघू आणि ग ज न न हे शब्द कसे बनवायचे हे बघू। आता मी इथे 16 लाईन कंप्लीट करून घेतलेले आहेत आणि 17व्या लाईनसाठी मी इथून वरून सुरुवात करते आहे। वरून मी ह्या पांढऱ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपली सगळ्यात पहिली जी स्टेप असते त्या स्टेपमध्ये आपण 3 पांढरे मोती घालून घेतो। 2 3 पांढरे मोती मी घालून घेतले आणि ह्या 2 मोत्यातनं मी खालच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 1 पांढरा मोती घ्यायचा आहे, 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, हा पहिला राऊंड तयार झाला, हा दुसरा राऊंड तयार झाला 17व्या लाईन मधला। आता हे जे खालचे राऊंड आपल्याला आहेत ते पूर्ण पांढरे राऊंड तयार करायचे। त्यामुळे इथे 2 पांढरे मोती घेऊन तिसरा राऊंड पूर्ण करा। त्याचप्रमाणे चौथा 5वा अशी ही तुम्ही पूर्ण 17वी लाईन पांढऱ्या मोत्यांनी पूर्ण करा आणि आपण 18वी बघूयात। आता इथे आपल्या 17 लाईन्स कंप्लीट झालेल्या आहे। 18व्या लाईनसाठी मी खालून सुरुवात केलेली आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 3 पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी परत आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मोत्यातनं वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्या धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत। 1 2 गुलाबी मोती घेतलेत आणि 3 मोत्यातनं परत वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घ्यायचा आहे, 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि परत 1 2 3 या 3 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये परत 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत। आता 18वी लाईन मधले आपले 1 2 3 4 राऊंड पूर्ण झालेले आहे। 5व्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे।
परत पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्या धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे। एक पांढरा एक गुलाबी आणि 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता हा जो शेवटचा राऊंड आहे इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि ही आपली 18वी लाईन इथे पूर्ण होईल। इथे आपली 18वी लाईन पूर्ण झाली आहे। आता 19व्या लाईन साठी मी वरच्या वरतून सुरुवात केलेली आहे आणि आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि या 2 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला घालून घ्यायची आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि खालच्या दिशेने आपल्याला 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता 1 2 3 राऊंड आपले इथे कंप्लीट झालेले आहेत। चौथ्या राऊंड साठी इथे आपल्याला 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेते। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला या खालचे दोन्ही स्टेप मध्ये इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि इथे पण 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि हे ज्या 2 आपले जे राऊंड आहेत हे आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत। इथे आपला 19वी लाईन कंप्लीट झालेली आहे। आता आपण इथे 20वी लाईन सुरुवात करतोय। 20व्या लाईन मध्ये आपल्याला इथे 3 पांढरे मोती घेऊन इथे एक राऊंड कंप्लीट करायचा आहे। इथे मी 3 पांढरे मोती घेते आणि 2 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढते। आता ह्या लाईन मध्ये तुम्हाला पुढे काय करायचंय तर ह्याच्या एक आपण हा राऊंड पांढरा घेतला। अशाच प्रकारे 1 2 3 4 5 6 राऊंड तुम्हाला इथे पांढरे घ्यायचे आहेत। 7व्या राऊंड मध्ये तुम्हाला एक पांढरा एक गुलाबी असा राऊंड तयार करायचा आहे आणि इथे परत 8व्या राऊंडला तुम्हाला 2 पांढरे मोती घेऊन पांढरा राऊंड कंप्लीट करायचा आहे। 20व्या लाईन मध्ये तुम्हाला फक्त हा जो वरचा 7वा राऊंड आहे हाच फक्त एक पांढरा गुलाबी असा राऊंड तयार करायचा आहे, बाकी सगळे पांढरे असणार आहे। त्यामुळे तुम्ही हा 20वा राऊंड जो 20वी लाईन जी आहे ही तुम्ही कंप्लीट करून घ्या आणि मी तुम्हाला 21वी लाईन दाखवते। आता इथे 20वी लाईन मी पूर्ण करून घेतलेली आहे आणि 21व्या लाईन साठी मी वरून खालती येणार आहे। ह्या मोत्यापासून आपण सुरुवात करूया। धाग्यामध्ये आधी आपण 3 पांढरे मोती घालून घेऊ आणि ह्या 2 मोत्यातनं आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढू। आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता याच्या पुढची स्टेप तुम्ही व्यवस्थित बघा, कारण ही स्टेप आपल्याला ह्या 7 नंबरच्या मोत्यापर्यंत आपल्याला ही स्टेप रिपीट करायची आहे आणि सगळ्यात खाली आपल्याला 2 पांढरे मोती घालायचे आहेत। तर तिसऱ्या राऊंडला आपल्याला काय करायचं आहे, एक पांढरा मोती घालून घ्यायचा आहे धाग्यामध्ये सुईमध्ये आणि एक गुलाबी मोती, एक पांढरा आणि एक गुलाबी 2 मोती मी घातले आणि 1 2 3
या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे, हे बघा। आणि आता इथे परत पांढरा गुलाबी मोती घालून हा राऊंड, चौथा राऊंड पूर्ण करायचा। परत खाली पांढरा गुलाबी मोती घालून 5वा राऊंड पूर्ण करायचा। असे तुम्हाला इथे 7 नंबर पर्यंत राऊंड पांढरा गुलाबी घालून पूर्ण करायचे आहेत। आणि सगळ्यात शेवटी जो 8वा राऊंड आहे तिथे आपल्याला 2 पांढरे राऊंड घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे, म्हणजे आपली ही 21वी जी लाईन आहे ती इथे पूर्ण होऊन जाईल। इथे आपली 21वी लाईन पूर्ण झालेली आहे आणि इथे आपला ग पूर्ण झालेला आहे। आता आपल्याला इथे 22वी लाईन तयार करायची आहे। 22वी लाईन तयार करताना इथे मी खालून सुरुवात केलेली आहे आणि खाली सगळ्यात आधी आपल्याला 3 पांढरे मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये। 3 पांढरे मोती मी घालून घेतलेत आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातनं वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला परत इथे 2 पांढरे मोती घेऊन दुसरा राऊंड पण पूर्ण करायचा आहे। सेम राऊंड आपल्याला इथे 1 2 3 4 5 6 पर्यंत आपल्याला इथे 2 व्हाईट मोती घेऊन 6 राऊंड पूर्ण करायचे आहे। आणि 7व्या राऊंडला तुम्हाला इथे 1 पांढरा आणि 1 गुलाबी घेऊन ही जी आपली बॉर्डर कंटिन्यू जी असते पांढरा गुलाबी घेऊन आपल्याला इथे 7वा राऊंड पूर्ण करायचा आहे। आणि 8व्या राऊंडला सुद्धा आपल्याला 2 पांढरे मोती घेऊन ही पूर्ण आपली 22ची जी लाईन आहे ही पूर्ण होणार आहे। इथे आता आपल्या 22 लाईन कंप्लीट झालेल्या आहे आणि 22 लाईन कंप्लीट झाल्यानंतर आपला ग हे अक्षर सुद्धा कंप्लीट झालेलं आहे। आता याच्या पुढे आपल्याला ज य ग जा हे अक्षर बघायचं आहे। तर आता आपण 23व्या लाईन पासून सुरुवात करूयात। आता इथे आपल्या 22 लाईन कंप्लीट झालेल्या आहेत। आता आपण 23वी लाईन इथे सुरुवात करतोय। आता सुरुवात करताना आपण प्रत्येक वेळेसारखं 3 पांढऱ्या मोत्यांनी सुरुवात करूयात। 3 पांढरे मोती मी घालून घेतलेत आधी आणि या 2 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता धाग्यामध्ये सेकंड राऊंडसाठी आपल्याला 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं आपल्याला सुई खाली सरकवायची आहे। इथे आपले 3 राऊंड पूर्ण झालेले आहेत। 4थ्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत आपल्याला धाग्यामध्ये 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घ्यायचा आहे, 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर सरकवून घ्यायची आहे, खाली सरकवून घ्यायची आहे। आता हे जे खालचे 2 राऊंड आहेत हे दोनही राऊंड मध्ये आपल्याला इथे 2 पांढरे मोती घेऊन हा राऊंड पूर्ण करायचा आहे आणि खालचा पण राऊंड 2 पांढरे मोती घेऊन पूर्ण करायचा आहे, म्हणजे इथे आपली 23वी जी लाईन असेल ही पूर्ण होऊन जाईल। इथे आपली 23वी लाईन पूर्ण झालेली आहे। 24व्या लाईनसाठी मी खालून सुरुवात करतेय आणि पांढऱ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढलेली आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला परत 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 3 पांढरे मोती मी घालून घेतले आणि खालच्या 1 आणि 2 या 2 मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि परत वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता 24व्या लाईन मधला हा जो तिसरा राऊंड आहे आपला, ह्याच्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे।
अशा प्रकारे। आता आपल्याला इथे चौथा राऊंड, पाचवा राऊंड आणि सहावा राऊंड हा पूर्ण 2 पांढरे 2 पांढरे 2 पांढरे असं करायचं आहे। त्यानंतर वरच्या राऊंड मध्ये आपण हे जे कॉमन असतं आपलं, ही जी लाईन असते आपली ती 1 पांढरा 1 लाल आणि परत हा जो पुढचा राऊंड आहे सगळ्यात शेवटचा हा पूर्ण पांढरा। परत एकदा सांगते, व्यवस्थित लक्ष द्या। 1 2 3 राऊंड मी तुम्हाला दाखवलेले आहे 24व्या लाईन मधले। चौथा राऊंड करताना दोन्ही पांढरे मोती, परत दोन्ही पांढरे मोती, परत 2 पांढरे मोती, 3 राऊंड कंप्लीटेड। या इथल्या राऊंड मध्ये 1 पांढरा 1 गुलाबी मोती आणि सगळ्यात शेवटी 2 पांढरे मोती आणि आपली 24वी लाईन इथे पूर्ण होईल। इथे आपली 24वी लाईन पूर्ण झालेली आहे आणि 25व्या लाईनसाठी मी वरतून सुरुवात केलेली आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला आधी 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता दुसऱ्या राऊंडसाठी धाग्यामध्ये आपल्याला 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 लाल गुलाबी मोती घ्यायचा आहे। 1 पांढरा आणि 1 गुलाबी 2 मोती घेतले आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला परत 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। व्यवस्थित हे घट्ट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला खालच्या राऊंडसाठी धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 3 मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे खाली 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत, इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि ही जी आपली 25वी लाईन आहे ही इथे पूर्ण होईल। आता इथे आपली 25वी लाईन मी पूर्ण करून घेतलेली आहे। 26व्या लाईनसाठी खालून सुरुवात केलेली आहे मी आणि इथे आपल्याला सगळ्यात आधी 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि या 2 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। आता परत पुढच्या स्टेपमध्ये परत आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। मी आता कुठले मोती कधी घेते याच्याकडे जरी तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तरी चालेल, कारण की तुम्हाला आता वीण कशी करायची आहे हे व्यवस्थित समजलेलं आहे। आता परत धाग्यामध्ये तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 2 पांढरे मोती मी घालून घेतले आहेत। 1 2 3 3 मोत्यातनं परत मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते आहे। आता चौथ्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची। अशा प्रकारे आपल्या इथे 1 2 3 4 राऊंड आपल्या इथे पूर्ण झालेले आहे 26 नंबरच्या लाईन मधले। आता आपल्याला इथे वरती 2 पांढरे घेऊन 2 पांढरे मोती घेऊन इथला एक राऊंड पूर्ण करायचा आहे। त्यानंतर वरती परत पुढे 2 पांढरे मोती घेऊन इथला वरचा राऊंड पूर्ण करायचा आहे आणि ही जी आपली लाईन आहे ही तुम्हाला मी नेहमी सांगते, इथे 1 पांढरा आणि इथे गुलाबी मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आणि इथे परत वरती 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा। अशा प्रकारे आपली इथली 26वी जी लाईन आहे ही पूर्ण होऊन जाईल। इथे आपली 26 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे। 27 नंबरच्या लाईनसाठी वरतून सुरुवात केलेली आहे मी आणि धाग्यामध्ये सगळ्यात आधी आपण 3 पांढरे मोती घालून घेऊ आणि 1 2 या 2 मोत्यातनं सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढून घेते आहे
आता धाग्यामध्ये परत आपल्याला एक पांढरा मोती घालून घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घालून घ्यायचा आहे आणि 1 2 3 तीन मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। पुढच्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे। एक पांढरा आणि एक गुलाबी मोती आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं मी सुई खालच्या दिशेने बाहेर काढली। परत आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे। एक पांढरा आणि गुलाबी 2 मोती मी घेतले आणि या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। इथे खाली परत इथे एक पांढरा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे, इथला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आणि सगळ्यात खालचा राऊंड पूर्ण करायचा आहे। इथे एक पांढरा एक गुलाबी, इथे दोन्हीही पांढरे आणि ही 27 नंबरची लाईन आपली इथे पूर्ण होऊन जाईल। इथे आपली 27वी जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे आणि 28 नंबरची लाईन आता आपण इथे करणार आहोत। 28 नंबरची लाईन करताना मी सुरुवात खालून केलेली आहे। धाग्यामध्ये आता आपण 3 पांढरे मोती घालून घेऊ आणि 2 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊ। अशा प्रकारे मी सुई वरती काढून घेतलेली आहे। आता तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, आपल्याला हे जे इथे 1 2 3 4 5 6 पर्यंत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी 2 पांढरे मोती असे घेऊन इथे 6 राऊंड पांढऱ्या मोत्यांचेच पूर्ण करायचे आहे। ही जी आपली लाईन असते एक पांढरा एक गुलाबी, त्याचप्रमाणे इथे 7 नंबरमध्ये एक पांढरा आणि एक गुलाबी घालून इथला राऊंड पूर्ण करायचा आणि सगळ्यात शेवटचा राऊंड आपल्याला पूर्ण पांढरा करायचा आहे। अशा प्रकारे आपली इथली 28 नंबरची लाईन पूर्ण होईल। आता इथे 28 नंबरची लाईन जी आहे ही इथे आपली पूर्ण झालेली आहे। या लाईन मध्ये मी काय केलंय, हे सगळे पांढरे मोती ऍड केलेले आहेत, फक्त इथे एक पांढरा एक गुलाबी मोती ऍड केलाय आणि इथे आपला इथे जो आहे हा पूर्ण झालेला आहे। आता आपल्याला 29 नंबरची इथे लाईन करायची आहे। 29 नंबरची लाईन करताना पहिल्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये आता आपण 3 पांढरे मोती घालून घेऊ आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊ। आता सेकंड राऊंडला आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे। एक पांढरा आणि एक गुलाबी घेतला, जी आपण इथली लाईन बनवत असतो आणि 1 2 3 तीन मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढची जी स्टेप आहे ती अगदी सोपी आहे। धाग्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला एक पांढरा एक गुलाबी पांढरा गुलाबी असं आपल्याला ही जी स्टेप आपण इथे रिपीट केली होती ती स्टेप एक पांढरा एक गुलाबी ही स्टेप तुम्हाला 7 नंबरच्या मोत्यापर्यंत म्हणजे खालचा सोडून वरच्या मोत्यापर्यंत ही स्टेप तुम्हाला रिपीट करायची आहे। सगळ्यात खाली तुम्हाला दोन्ही पांढरे मोती घेऊन ही 29 नंबरची लाईन आपली इथे पूर्ण होणार आहे। मी परत एकदा सांगते, इथे 29 नंबरमध्ये आपण पहिला आणि दुसरा राऊंड मी तुम्हाला दाखवला। तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला एक पांढरा एक गुलाबी घ्यायचा आहे, इथे पण पांढरा गुलाबी असं करत करत तुम्हाला इथपर्यंत शेवटून 2 नंबर पर्यंत पांढरा गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि इथे फक्त 2 पांढरे मोती घ्यायचे आणि ही लाईन आपली 29 नंबरची पूर्ण होईल। इथे आपली 29 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे। 30 नंबरच्या लाईनसाठी आपल्याला इथे 1 2 3 4 5 6 राऊंड पर्यंत प्रत्येक ठिकाणी इथे 3 पांढरे मोती 2 पांढरे मोती असं करत करत तुम्हाला 6 राऊंड पूर्ण पांढऱ्या मोत्यांचे बनवायचे आहे। त्यानंतर 7व्या राऊंड मध्ये फक्त तुम्हाला एक पांढरा एक गुलाबी मोती घालायचा आहे आणि जो हा शेवटचा राऊंड आहे हा पण पूर्ण पांढरा करायचा आहे। त्यामुळे इथला 30वा जो राऊंड आहे इथे आपल्याला सगळे
पांढरे, फक्त हा जो 7वा राऊंड आहे हा एक पांढरा एक गुलाबी बनवायचा आहे। इथे मी 30 नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण केलेली आहे आणि 30 नंबरची लाईन पूर्ण केल्यानंतर आपलं जय आणि गजा हे 4 शब्द आपले इथे पूर्ण झालेले आहे। आता आपण 31 पासून सुरुवात करूया। आता आपल्याला फक्त न हे 2 शब्द रिपीट 2 शब्द आपल्याला फक्त आता बनवायचे आहेत। आता 31व्या रोला सुरुवात करताना इथे परत मी 3 व्हाईट मोत्यांपासून सुरुवात करणार आहे। तीन व्हाईट मोती घालून घेतलेत मी। या 2 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई सरकवून घ्यायची। आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती असे 2 मोती घेतलेत मी आणि ह्या 3 मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई घालून घ्यायची आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घालायचे आहेत आणि 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई घालून घ्यायची आहे। यानंतर सुद्धा परत 2 पांढरे मोतीच घालून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हा 4था राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे। हा अशा प्रकारे 1 2 3 4 राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत। 5व्या राऊंड साठी आपल्याला 2 गुलाबी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती असे 2 मोती घालून घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने सरकवून घ्यायची। आता बघा इथे आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहे, त्याचप्रमाणे इथे पण 2 पांढरे मोती घ्यायचे आहे। म्हणजे हे 2 जे राऊंड आहेत हे आपल्याला पांढऱ्या मोत्यांचे राऊंड पूर्ण करायचे आहेत। अशा प्रकारे आपली इथे 31वी जी लाईन आहे ही इथे आपली पूर्ण होईल। आता 31वी लाईन जी आहे आपली इथे पूर्ण झालेली आहे। आता 32वी लाईन आपण इथे सुरुवात करतोय। तर मी खालून सुरुवात केलेली आहे। आता मी 3 मोती ऍड करून घेते पांढऱ्या रंगाचे आणि 2 मोत्यातनं आधी आपण बाहेर काढून घेऊयात। आता आपल्याला धाग्यामध्ये 1 गुलाबी रंगाचा मोती आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे। 1 2 3 मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचं आहे। एक पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती आपल्याला नेक्स्ट स्टेपला ऍड करून घ्यायचा आहे आणि परत 3 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची। आता वरच्या स्टेपमध्ये इथे आपल्याला 2 व्हाईट मोती घ्यायचे आहेत आणि इथे हा राऊंड तयार करायचा आहे। परत वरच्या स्टेपमध्ये इथे सुद्धा आपल्याला 2 व्हाईट मोती घ्यायचे आहेत आणि इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। त्यानंतर ह्या राऊंडच्या वेळेला आपल्याला 1 पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि इथला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि परत शेवटी आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे। त्यामुळे परत एकदा व्यवस्थित बघा, 2 पांढरे मोती, 2 पांढरे मोती, 1 पांढरा 1 गुलाबी आणि 2 पांढरे मोती, अशा प्रकारे ही आपली 32वी लाईन इथे पूर्ण होईल। तर आता इथे आपली 32 नंबरची लाईन जी आहे ही पूर्ण झालेली आहे। 33 नंबरची लाईन करण्यासाठी आता मी धाग्यामध्ये परत 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेते। या 2 मोत्यातनं आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेतोय। परत धाग्यामध्ये आता आपल्याला 1 पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे सुई। तिसऱ्या राऊंडला आपल्याला
2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे सुई। आता आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि परत 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने परत बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला खालच्या दोन्ही स्टेपमध्ये इथे 2 पांढरे मोती घ्यायचे, खालच्या राऊंडला पण इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आणि आपली 33 नंबरची जी लाईन आहे ही इथे पूर्ण होऊन जाईल। आता आपण इथे 34 नंबरची लाईनला सुरुवात करतोय। 34 नंबरच्या लाईनला इथे सुरुवात करताना इथे आपल्याला इथे 3 मोती घेऊन 3 पांढरे मोती घेऊन इथली लाईन पूर्ण करायची। दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे, तिसऱ्या राऊंडमध्ये पण 2 पांढरे मोती घ्यायचे। त्यामुळे तुम्ही ह्या 3 जे राऊंड आहेत आपले हे 3 राऊंड तुम्ही पूर्ण पांढऱ्या मोत्यांनी पूर्ण करा। चौथ्या राऊंडमध्ये काय वेगळं करायचंय ते मी तुम्हाला दाखवते। आता ह्या 34 नंबरच्या लाईनमध्ये आपण 1 2 3 राऊंड आपण पूर्ण पांढरे करून घेतलेले आहेत। आता चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला एक गुलाबी मोती घालायचा आहे आणि एक पांढरा मोती घालायचा आहे आणि हा राऊंड आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे। अशा प्रकारे हा चौथा राऊंड आपला इथला पूर्ण झालेला आहे। आता ह्या 5व्या राऊंडमध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 5वा राऊंड पूर्ण करायचा आहे। त्याचप्रमाणे 6व्या राऊंडमध्ये सुद्धा 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत, 6वा राऊंड पूर्ण करायचा आहे। 7व्या राऊंडमध्ये आपण नेहमीप्रमाणे ही जी लाईन बनवतो त्याप्रमाणे एक पांढरा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 7वा राऊंड पूर्ण करायचा आहे आणि 8व्या राऊंडमध्ये आपल्याला परत 2 पांढरे मोती घ्यायचे। त्यामुळे तुम्ही आता ही 34 नंबरची लाईन तुम्ही पूर्ण करून घ्या। आता आपण 35 नंबरची लाईन स्टार्ट करतोय। याच्यामध्ये आपल्याला आधी परत 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेऊन घ्यायचे आहेत। ह्या 2 मोत्यातनं बाहेर काढून घेते मी ते। आता आपली ही जी लाईन आपण नेहमीप्रमाणे बनवतो त्यासारखी आपल्याला इथे एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती 2 मोती घालून घ्यायचे। या 2 मोत्यातनं 3 मोत्यातनं आपण खालच्या दिशेने आपण हे सरकवून घेऊयात। तिसऱ्या राऊंडला एक पांढरा मोती एक गुलाबी मोती आणि 3 मोत्यातनं खाली सरकवून घेतलं। तर याच्या पुढे आपल्याला 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत। 2 गुलाबी मोती मी घेतलेले आहेत। परत 3 मोत्यातनं आपण सुई खाली सरकवून घेतोय। आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि या 3 मोत्यातनं खाली पुढच्या राऊंडसाठी आपल्याला एक पांढरा मोती एक गुलाबी मोती लागणार आहे। 3 मोत्यातनं परत एकदा मी सुई बाहेर काढून घेते। त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती आपल्याला लागणार आहे। आणि याच्या सगळ्यात खालची जी ही स्टेप आहे या स्टेपमध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आणि ही आपली 35 नंबरची जी लाईन आहे ही ते पूर्ण झाली। आता 36 नंबरची लाईन करताना आपल्याला इथे 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत। पहिला राऊंड पूर्ण करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला 6 राऊंड पर्यंत पूर्ण पांढरे 2-2 मोती घेत हे सगळे राऊंड पूर्ण करायचे आहेत। 7व्या राऊंडला तुम्हाला एक पांढरा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि परत 8व्या राऊंडला तुम्हाला 2 पांढरे मोती घ्यायचे। तर तुम्ही ही जी 36 नंबरची जी लाईन आहे ही तुम्ही पूर्ण करा।
आता इथे आपली 36 नंबरची जी लाईन आहे ही कंप्लीट झाल्यानंतर आपला इथे न सुद्धा पूर्ण झालेला आहे। आता आपल्याला हाच न जो आहे हा इथे परत रिपीट करायचा आहे, म्हणजे जय ग जा न आणि न पूर्ण केलं की जय गजानन हा आपला जो शब्द आहे हा आता आपला इथे पूर्ण होणार आहे। न हे अक्षर आपल्याला इथे परत एकदा रिपीट करायचं आहे। आता आपण परत बघूया न कसा बनवलाय मी। आता 37 नंबरची जी लाईन आहे ती आपण आता इथे पूर्ण करणार आहोत। त्यासाठी आधी मी 3 मोती घेतलेत पांढऱ्या रंगाचे, 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आणि पहिला राऊंड पूर्ण करून घ्यायचा। त्याचप्रमाणे दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आणि दुसरा राऊंड सुद्धा इथे आता आपला पूर्ण होऊन जाईल। त्यानंतर तिसऱ्या राऊंड साठी आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे, त्याचप्रमाणे चौथ्या राऊंड साठी आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे। तुम्ही हे 2 राऊंड पूर्ण करा आणि आपण 5वा राऊंड बघूयात। आता 5व्या राऊंड साठी आपल्याला 2 गुलाबी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला आपला 5वा राऊंड पूर्ण करायचा आहे 37 नंबरच्या लाईन मधला। आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि हा आपला 6वा राऊंड इथे पूर्ण होतोय। आता तुम्हाला इथे 2 पांढरे मोती घेऊन 7वा राऊंड पूर्ण करायचा आहे आणि 2 पांढरे मोती घेऊन 8वा राऊंड पूर्ण करायचा आहे, म्हणजे आपली 37 नंबरची लाईन इथे पूर्ण होऊन जाईल। आता इथे आपण 38 नंबरच्या लाईनला इथे सुरुवात करतोय। सुरुवातीला परत मी 3 पांढरे मोती घालून घेते आणि या 2 मोत्यातनं मी वरच्या दिशेने बाहेर काढून इथे आपला पहिला राऊंड इथे पूर्ण होईल। अशा प्रकारे पहिला राऊंड इथे आपला पूर्ण झालेला आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 मोत्यातनं वरच्या दिशेने बाहेर काढायचं आहे। आता तिसऱ्या राऊंड साठी आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि इथे आपला तिसरा राऊंड पूर्ण होतोय। आता आपल्याला धाग्यामध्ये 2ही गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि या 3 मोत्यातनं वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे सुई अशा प्रकारे। आता तुम्हाला वरती इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत, इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। इथे वरती सुद्धा 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत, इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। इथे एक पांढरा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे, इथला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आहे। अशा प्रकारे ही आपली 38 नंबरची जी लाईन आहे ही इथे पूर्ण होऊन जाईल। आता इथे 38 नंबरची आपली लाईन पूर्ण झाली आहे। 39 नंबरच्या लाईनसाठी परत मी धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घेते। पहिला राऊंड इथे आपण पूर्ण करून घेतोय। परत धाग्यामध्ये एक पांढरा आणि एक गुलाबी मोती मी घालून घेते आणि हा दुसरा राऊंड इथे आपला पूर्ण होतोय। दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि इथे आपला तिसरा राऊंड पूर्ण होतोय। त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे। या 3 मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। धागा तुम्ही असा घट्ट ओढून घ्यायचा, म्हणजे डिझाइन आपली जी आहे ती खराब होणार नाही। आता धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि आता याच्या पुढे आपल्याला 2 पांढरे मोती इथे घ्यायचे आहेत, त्यानंतर इथे सुद्धा 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि शेवटी पण 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि ही आपली 39 नंबरची लाईन इथे पूर्ण होईल।
आता 40 नंबरची लाईन आता आपली इथे सुरू होते। त्याच्यामध्ये आपल्याला इथे 3 पांढरे मोती घेऊन पहिला राऊंड पूर्ण करायचा, 2 पांढरे मोती घेऊन दुसरा पूर्ण करायचा आणि 2 पांढरे मोती घेऊन तिसरा राऊंड पूर्ण करायचा। हे 3 राऊंड तुम्ही पूर्ण करा आणि चौथ्या राऊंड मध्ये काय करायचं हे मी सांगते। आता 40 नंबरच्या लाईन मध्ये चौथ्या राऊंडला आपल्याला एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे चौथ्या राऊंडसाठी आणि 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते। इथे आपले 40 नंबर मध्ये 1 2 3 4 राऊंड पूर्ण झालेले आहेत। 5व्या राऊंडला आपल्याला इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत, 6व्या राऊंडला सुद्धा 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत, 7व्या राऊंडला आपल्याला एक पांढरा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 8व्या राऊंडला परत 2 पांढरे मोती घ्यायचे आहे। अशा प्रकारे इथे आपल्या 40 नंबरची लाईन इथे पूर्ण होऊन जाईल। इथे आपली 40 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे। आता आपण 41 नंबरची लाईन इथे करून घेऊयात। त्यासाठी मी आधी 3 पांढरे मोती घालून घेते आणि 2 मोत्यातनं खालच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता धाग्यामध्ये मी एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती घालून घेते, 3 मोत्यातनं खालच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता आपण धाग्यामध्ये एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती घालून घेऊ आणि इथे तिसरा राऊंड आता आपला इथे पूर्ण झालेला आहे। आता चौथ्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत, 3 मोत्यातनं सुई खाली काढली अशा प्रकारे। आता आपल्याला धाग्यामध्ये परत एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने ते आपले 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 राऊंड इथे आपले पूर्ण झालेले आहेत। आता याच्या पुढे आपल्याला इथे एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि इथे आपला 6वा राऊंड पूर्ण होणार आहे। पुढे आपल्याला परत एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि इथला आपला 7वा राऊंड पूर्ण होणार आहे। सगळ्यात शेवटी इथे आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि इथे आपला शेवटचा राऊंड जो आहे हा पूर्ण होणार आहे। आता मी तुम्हाला सांगते, हा जो न आपण इथे बनवलेला आहे तसा सेम न आपण इथे परत अक्षर हे बनवलेलं आहे। तुम्हाला आता हा जो इथला कॉलम जो आहे नच्या ह्या लाईनच्या शेजारचा, म्हणजे काय करायचंय तर इथे आपल्याला 3 पांढरे मोती घेऊन पहिला राऊंड पूर्ण करायचा आहे, परत 2 पांढरे असं करत करत तुम्हाला 6 पांढरेच राऊंड पूर्ण करायचे आहेत। इथे एक पांढरा एक गुलाबी घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे, इथे 2 तुम्हाला पांढरे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। अशा प्रकारे आपलं ही जी जय गजानन हे जे शब्द आहे हा इथे पूर्ण होतोय आणि याच्या पुढे तुम्हाला ह्या ज्या 2 लाईन्स मी इथे बनवलेल्या आहे त्या सेम लाईन्स तुम्हाला मागे सुद्धा शेवटी सुद्धा इथे बनवायच्या आहेत। ज्या मी इथे स्टार्टिंगला बनवलेल्या आहेत त्याच लाईन तुम्हाला इथे शेवटी बनवायच्या आहेत। त्यासाठी काय करायचंय तर मी तुम्हाला सांगितलं, आधी इथे पूर्ण पांढऱ्या लाईनशी इथपर्यंत इथे एक पांढरा एक गुलाबी आणि इथे पूर्ण पांढरी ही एक पट्टी इथे वाढवून घ्या। त्या पट्टीनंतर पुन्हा एकदा पूर्ण प्लेन पांढरी पट्टी इथे वाढवा आणि पूर्ण प्लेन पांढरी पट्टी इथे वाढवल्यानंतर तुम्ही ह्या ज्या 2 पट्ट्या आहेत ज्या मी सगळ्यात स्टार्टिंगला शिकवलेल्या आहे त्या सेम पट्ट्या तुम्ही इथे सुद्धा बनवून घ्या। अशा प्रकारे आपलं इथे जय गजानन हे नाव इथे पूर्ण झालेलं आहे। ही पट्टी तुम्ही पूर्ण झाल्यानंतर माझ्या
माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही बनवलेल्या पट्टीचा फोटोही पाठवू शकतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे माझ्याकडे मोत्यांच्या रांगोळ्यासाठी लागणारे सर्व साहित्य माझ्याकडे उपलब्ध असते। तर कोणालाही मोत्याचे साहित्य हवे असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तर त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला सगळे डिटेल्स त्यावर पाठवीन। तर माझे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका। धन्यवाद।